नमस्कार. श्यामची आई या कथासंग्रहातील आजची आपली कथा रात्र 30वी. तू वयाने मोठा नाहीस, मनाने. ही कथा आपल्याला आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मे महिन्याची सुट्टी संपून मी परत दापोली शिकावयास गेलो. शाळा सुरू झाली. पावसाळाही सुरू झाला. तप्त जमिनीला मेघ शांतवू लागले. तापलेल्या जमिनीवर पाणी पडे व कसा सुंदर वास सुटे. नवीनच पाऊस जेव्हा सुरू होतो तेव्हा मातीचा एक रम्य सुंदर वास सुटत असतो. गंधवती पृथ्वी या वचनाची त्यावेळेस आठवण येते. फुलाफळात जो रस, जो गंध असतो, एक प्रकारचा स्वाद असतो, तो पृथ्वीच्याच पोटातला. घरून दापोलीस येताना यावेळेस मी एक निश्चय करून आलो. सुट्टीत घरी असताना एके दिवशी लहान भाऊ नवीन सदऱ्यासाठी हट्ट धरून बसला होता. त्यावेळेस त्याची समजूत घालताना आई म्हणाली, तुझे अण्णा दादा मोठे होतील, रोजगारी होतील, मग तुला 6 महिन्यांनी नवीन सदरा शिवतील. आता नको हट्ट धरू. मित्रांनो, माझ्या लहानपणी कपड्यांचे बंड फार माजले नव्हते. आम्हाला कोट माहीतच नव्हता. सदराही वर्षा 2 वर्षांनी नवीन मिळायचा. थंडीच्या दिवसात धोतर चौघडी करून गळ्याशी बांधून शाळेत जायचे. मफलर नव्हते, जॅकेटे नव्हती, गरम कोट नव्हते. आता शहरात तर विचारूच नका, परंतु खेड्यातूनही कितीतरी कपडे लागतात. वारा, प्रकाश यांचा अंगाला जितका स्पर्श होईल तितका चांगला. वारा व प्रकाश यांच्या रूपाने प्रत्यक्ष परमेश्वरच जणू आपली अंगे स्वच्छ करावयास येत असतो. परंतु त्या सृष्टीमाऊलीला आपण अंगास हात लावू देत नाही व नाना रोग शेवटी आपणास जडतात. एक रशियन डॉक्टर म्हणतो, जगातील पुष्कळसे रोग फाजील कपड्यामुळे होतात. रशियातील मुले फार थंडी नसली म्हणजे फक्त लंगोटी लावूनच शाळेत जातात. कपडा कमी वापरण्याची वृत्ती नवीन रशिया निर्माण करीत आहे. विचारांच्या डोळ्यांनी रशिया पाहण्याचा यत्न करीत आहे व तसे चालण्याचेही ठरवित आहे. माझ्या धाकट्या भावाचा सदरा फाटला होता. आईने त्याला 2-3 गाबड्या लावल्या होत्या. आपल्या भावास नवीन कपडा शिवून न्यावयाचा असे मी ठरवूनच आलो होतो. परंतु पैसे कोठून आणावयाचे? माझे वडील कोर्ट कचेरीच्या कामास वरचेवर दापोलीस येत. दारिद्र्य येत होते, तरी कज्जे दलाली सुटली नव्हती. व्यसनच असते तेही. काही लोकांना कोर्ट कचेऱ्यांशिवाय चैनच पडत नाही. स्वतःचे संपले तर दुसऱ्याचे खटले चालवावयास ते घेतात. तुझा खटला मी जिंकून दिला तर मला पैसे इतके, खटला फसला तर झालेला खर्च सारा माझा, असे सांगून खटला चालवण्याची कंत्राटे घेणारे लोक मी पाहिले आहेत. वडील दापोलीस आले म्हणजे आणा 2 आणे मला खाऊला देऊन जायचे. खाऊच्या पैशातील 1 पैसा खाऊमध्ये न खर्च करण्याचे मी ठरवले. ज्येष्ठामध्ये आमची शाळा सुरू झाली. गणेश चतुर्थीला 3 महिने होते. तेवढ्या महिन्यात या खाऊच्या पैशांचा रुपयाभर जमला असता. गणेश चतुर्थीस धाकट्या भावास कोट किंवा सदरा शिवून न्यावयाचा असे मी मनात निश्चित केले. ध्येयावर डोळे होते. रोज पैसे मोजीत होतो. गणेश चतुर्थी जवळ येत चालली. मज जवळ 1 रुपया 2 आणे जमले. गौरी गणपतीला नवीन कपडे करतात. आपल्या गावातील मुलांना त्यांचे आई-बाप नवीन कपडे शिवतील. परंतु माझ्या भावास कोण शिवेल? माझ्या भावाला मी शिवून देईन. मी शिंप्याकडे गेलो. माझ्या भावाच्या वयाचा एक मुलगा मी बरोबर घेऊन गेलो. त्याच्या अंगाचा कोट शिवावयास मी सांगितले. 2 वार कापड घेतले, अर्धा वार अस्तर घेतले. कोट तयार झाला. जवळच्या पैशात सारा खर्च भागला. तो कोट हातात घेतला तेव्हा माझे डोळे अश्रूंनी न्हाले होते. नवीन कपड्याला मंगलसूचक कुंकू लावतात, परंतु प्रेमसूचक अश्रूच मी त्या कोटावर शिंपडले. मी घरी जावयास निघालो. पाऊस मी म्हणत होता. मी ज्यांच्याकडे राहिलो होतो ते म्हणाले,
पावसा पाण्याचा जाऊ नकोस. नदी नाल्यांना पूर आले असतील. पिसईचा परा, सोंडेघरचा परा यांना उतार नसेल. आमचे ऐक. मी कोणाचेही ऐकले नाही. हृदयात प्रेमपूर आला होता ना. तो नदी नाल्यास थोडीच भीक घालणार. नवीन कोट बांधून घेऊन मी निघालो. पंख असते तर एकदम उडूनच गेलो असतो. चालण्याचे श्रम वाटत नव्हते. सुख स्वप्नात दंग होतो. आईला किती आनंद होईल या कल्पनेत मी होतो. एक नानेटी माझ्याजवळून उडी मारून गेली. नानेटी म्हणून एक सापाचा प्रकार आहे. तिचा हिरवा रंग असतो. नानेटी उड्या मारीत जाते. मला जरा भीतीच वाटली. जपून चालू लागलो. पिसईचा परा दुतडी भरून वाहत होता. त्याच्या पाण्याला ओढ फार. काय करायचे? आईचे नाव घेतले आणि शिरलो पाण्यात. हातात काठी होती. पुढे काठी टाकायची, मग पाऊल टाकायचे. मी वाहून जाण्याच्या बेतात होतो. परंतु कसा बाहेर आलो देवालाच माहीत. माझे प्रेम मला तारीत होते. नंतर नदी नाल्यांना प्रेमाने भेटावयास जाणारा तो नाला, तो मला कसा बुडवील? मी माझ्या भावास भेटावयास जात होतो. त्या नाल्या इतकाच उत्सुक होतो. धावपळ करीत होतो. त्या नाल्याप्रमाणे मीही हृदय भरून घेऊन जात होतो. रस्त्यातील खडी वर आली होती. सुयांसारखी दगड पायांना खुपसत होते. परंतु माझे लक्ष तिकडे नव्हते. अंधार होईपूर्वीच मी घरी जाण्याची धडपड करीत होतो. परंतु वाटेत अंधार पडला. आकाश गरजत होते. विजा चमचमत होत्या. खळखळ पाणी वाहत होते. त्या पंचमहाभूतांच्या नाचातून मी चाललो होतो. शेवटी एकदाचा मी घरी आलो. ओला चिंब झालो होतो. आई, मी बाहेरून हाक मारली. हवेत फार गारठा आलेला होता. वडील संध्या करीत होते. आईने शेगडीत निखारे शेकण्यासाठी दिले होते. अण्णा आला, आई, अण्णा आला. धाकट्या भावाने दार उघडले. दोघे लहान भाऊ भेटले. इतक्या पावसातून श्याम कशाला आलास? सारा भिजलास ना? आई विचारू लागली. सोंडेघरच्या पर्याला पाणी नव्हते का रे? वडिलांनी विचारले. हो, परंतु मी आलो कसा तरी, मी म्हटले. त्या दिवशी एक बाई वाहून गेली हो त्यातून, वडिलांनी सांगितले. गणपतीची कृपा. बरे, ते कपडे काढ, कडक पाण्याने आंघोळ कर, आई म्हणाली. मी आंघोळीस गेलो. धाकट्या भावाने माझे लहानसे गाठोडे सोडले. लहान मुलांना सवयच असते. त्यांना वाटत असते की काहीतरी आपल्यासाठी आणलेले असेल. परंतु मी माझ्या भावंडास काय आणणार? कोणता खाऊ आणणार? कोणते खेळणे आणणार? कोणते रंगीत चित्राचे पुस्तक देणार? मी गरीब होतो. परंतु माझ्या भावास त्या गाठोड्यात काहीतरी सापडले. त्यात कोट सापडला. नवीन कोट. तो कोट नव्हता, ते हृदय होते. ते प्रेम होते. ती आईची फलद्रूप झालेली शिकवण होती. अण्णा, हा लहानसा कोट कोणाचा? हा नवीन कोट कोणाला रे? धाकटा भाऊ कोट घेऊन माझ्याजवळ येऊन विचारू लागला. मी सांगेन. घरात जा घेऊन, मी म्हटले. आई, हा बघ कोट. हा काही अण्णाच्या अंगाचा नाही, हा मला आणलाय. होय ना आई? धाकटा भाऊ आईला विचारू लागला. आईने कोरडे धोतर दिले. मी चुलीजवळ शेकत बसलो. आई म्हणाली, श्याम, हा कोणाचा कोट? मोरू जोशांकडे कारे द्यायचा आहे. कापातल्या मुक्याने पाठवला असेल, वडील म्हणाले. नाही, हा मी पुरुषोत्तमसाठी शिवून आणला आहे, मी सांगितले. पैसे रे कोठले? कोणाचे कर्ज काढलेस का फीचे दवडलेस? वडिलांनी विचारले. कोणाच्या पैशाने हात तर नाही ना लावलास? आईने कातर स्वरात विचारले. आई, त्या दिवशी तू सांगितले होतेस, हा पहिला व शेवटचा हात लावलेला, ते का मी विसरेन? मी कर्ज काढले नाही, चोरलेही नाहीत, फीचेही खर्चले नाहीत, मी म्हटले. मग उदार का शिवून आणलास श्याम? वडिलांनी विचारले. भाऊ, तुम्ही मला खाऊला आणा 2 आणे पैसे देत असा ना, ते मी जमवले.
गेल्या 2-3 महिन्यांचे सारे जमवले. त्यातून हा कोट शिवून आणला. आई म्हणत असे, तुझे अण्णा, दादा मोठे होतील, मग तुला नवीन कोट शिवतील. मग मी मनात ठरवले होते, गणपतीला नवीन कोट आणायचा. पुरुषोत्तम, बघ तुला होतो का? मी म्हटले. अण्णा, हा बघ किती छान होतो आणि आतलाही खिसा. आता माझी पेन्सिल हरवणार नाही. आई, बघ. पुरुषोत्तम आईला दाखवू लागला. मी सांगितलेली हकीकत ऐकून आईला गहिवरून आले व ती म्हणाली, श्याम, तू वयाने मोठा नाहीस, पैशाने मोठा नाहीस, शिकून मोठा नाहीस, परंतु मनाने मोठा आजच झालास. हो, हेच प्रेम बाळांनो पुढेही ठेवा. या प्रेमावर देवा दृष्ट नको कोणाची पाडू. वडिलांनीही माझ्या पाठीवरून हात फिरवला. ते काही बोलले नाहीत, पण त्या हात फिरवण्यात सारे काही बोलणे होते, साऱ्या स्मृती होत्या. आई, याला कुंकू लावू? पुरुषोत्तमने विचारले. बाळ, आता घडी करून ठेव. उद्या कुंकू लावून देवाला नमस्कार करून मग अंगात घाल. नवीन कोट घालून गणपती आणावयात जा हो, आई म्हणाली.